जय श्रीकृष्ण माऊली. बघा आपल्या ज्या स्पर्धा परीक्षेच्या आपण काय म्हणतो मार्गामध्ये आपण जो अभ्यास करतो, ठीक आहे. सर्वजण अभ्यास करतात माहिती आहे. जो आपण अभ्यास करतो तो कोणासाठी करतो, कोणत्या देशासाठी करतो? भारत. म्हणजे आपल्याला पोलीस बनायचंय, कोणाला आर्मीमध्ये जायचंय, कोणाला क्लास 1 बनायचंय, कोणाला क्लास 2 बनायचंय. या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. पण अभ्यास करतांनी आपण ज्या देशासाठी आपल्याला म्हणजे आपल्याला सेवा द्यायची आहे, त्या देशाबद्दल तर आपल्याला सर्व काही गोष्टी माहिती पाहिजेतच जनरली. बरोबर ना? कोणत्या-कोणत्या गोष्टी आल्या मग? कोणत्या-कोणत्या गोष्टी असतील? आता तुम्ही जर आपला टॉपिक बघितला आजचा, तर काय? आकार, स्थान आणि सीमा. आकार म्हणजे भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे वगैरे, वगैरे ह्या गोष्टी. स्थान म्हणजे काय? त्याचं आपली जी पृथ्वी आहे, बरोबर आहे ना? आपल्या पृथ्वीमध्ये त्याचं स्थान कोणतं आहे? गोलार्ध माहीत असेल तुम्हाला? बुंदीचा लाडू माहिती आहे ना? त्याचे 2 अर्धे करायचे. तसे गोलार्ध. कोणत्या गोलार्धामध्ये? कोणत्या साइडला आहे? इकडल्या साइडला आहे की इकडल्या साइडला आहे? त्याच्यानंतर सीमा. सीमा म्हणजे काय? त्यापैकी कोणी सीमा आहे का? नाही. बरं. आहे ना? हं. सीमा म्हणजे काय? आपल्या देशासोबत कोणते जे बाकीचे देश आहे की जे बॉर्डर शेअर करतात, ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टींचा आपण आज अभ्यास करणार आहोत. थोडासा हा टॉपिक म्हटलं की तुम्हाला जी म्हटलं की तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटतं, ठीक आहे. कळालं ना? मग आपण त्याला थोडंसं इंटरेस्टिंग बनवूया. मी काही प्रश्न विचारणार, तुम्ही काही उत्तरं देणार, ठीक आहे. कन्व्हर्सेशनल ठेवूया आपण. कसं ठेवूया? कन्व्हर्सेशनल. आता बघा, जनरली ह्या गोष्टी आपल्याला 5वी पासून जो आपण भूगोल शिकतो किंवा 8वी पासून जो भूगोल शिकतो, आता एक्झॅक्ट माहिती नाही मला कोणत्या वर्गाला दिलेला आहे तर. तर या सर्व गोष्टी आपण जनरली आपल्या डोळ्याखालून गेलेल्या असतात. आता भारत हा जगातला कितवा देश आहे? 7वा सर्वात मोठा देश आहे. कितवा? 7वा. क्षेत्रफळानुसार भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. आणि पहिला कोणाचा लागत असेल? रशिया. व्हेरी गुड. पण हा जो भारताचा 7वा क्रमांक आहे, पण जर आपण जगाचा विचार केला, जगाचं जेवढं एरिया आहे, काय आहे? एरिया, जगाचं जेवढं क्षेत्रफळ आहे, त्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या वाट्यावर फक्त 2.4% येतो. किती भूभाग येतो? 2.4%. म्हणजे आपण जर आपलं पूर्ण अर्थ जर पकडली, जर पूर्ण पृथ्वी जर पकडली आपण, समजा 100%. किती टक्के? 100%. तर भारताचा हा जो प्रदेश आहे, तो फक्त 2.4%. किती आहे? 2.4%. ठीक आहे. कितवा क्रमांक लागतो? 7वा. क्षेत्रफळ किती आहे? 2.4%. त्याच्यानंतर जरी भारताचा 7वा क्रमांक लागतो, पण लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? दुसरा. आता याला आपण थोडं विरोधाभास म्हणू शकतो, की काही जण म्हणतील, की सध्या भारत लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावरती गेलेला आहे. बरोबर आहे. पण आपण त्या गोष्टी सध्या सांगू शकत नाही. का? कारण आपली जनगणना ही केव्हा झालेली आहे? 2011ला. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण सध्या भारताचा जगात दुसराच क्रमांक आहे लोकसंख्येमध्ये असंच म्हणायचं. ठीक आहे. क्लिअर? आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला जगाच्या लोकसंख्येपैकी 17.5% किती? 17.5% लोकसंख्या कुठे आहे? एकट्या भारतामध्ये. आता तुम्ही जर थोडा इंटरेस्टिंग वेने विचार केला, तर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे भारताचा? 7वा. म्हणजे 7वा मोठा देश आहे. पण लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा आहे? दुसरा. ह्या गोष्टी तुम्हाला असं वेगळ्या वाटत नाही का? 7वा आणि दुसरा म्हणजे काय आहे? कमी जागेवर जास्त लोकसंख्या झालेली आहे भारतामध्ये. ठीक आहे. आणि ती लोकसंख्या किती बघा? जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% किती आहे? 17.5%. मग लोकसंख्या वाढली की काय होत असतं? आपल्याला बाकी एन्व्हायर्नमेंटल पर्यावरणीय जे प्रॉब्लेम्स आहे ते आपल्याला सुरुवात होते चालू. म्हणजे कसं? पोल्युशन वाढणार. ओव्हर होणार. ओव्हर म्हणजे सरळ-सरळ एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेच्या? खूप महत्त्वाच्या आहेत. या टॉपिकला तुम्ही फक्त छोट्या-छोट्या एक्झामसाठी घेऊ नका. याला यू-पी-एस-सी पासून तर पूर्ण एक्झामसाठी आपल्याला ऑल राउंडर बनायचंय, असं शिकायचंय. ठीक आहे. जर लोकसंख्या जास्त असेल तर काय-काय प्रॉब्लेम येऊ शकतात? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल आता सर्वजण आरोचं पाणी पितात माहिती आहे. आता ती कॅन येते ₹20 ची. किती रुपयाची कॅन येते? ₹20. आपण आणली. किती लिटर पाणी असतं त्याच्यामध्ये? 15 लिटर. किती लिटर? 15.
समजा तुमच्या घरामध्ये 4 व्यक्ती आहे. किती व्यक्ती आहे? 4. तर ते पाणी किती दिवस जाईल तुम्हाला? एक अंदाज 3 दिवस पकडू आपण. किती दिवस? 3 दिवस. पण तुमच्या घरी समजा पाहुणे आले. 4 ची संख्या 8 झाली. तर पाणी किती दिवसात संपणार ते? 1 ते 1.5 दिवसात. आता हाच कन्सेप्ट इथं वापरायचा तुम्ही. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढा जे रिसोर्सेस आहे म्हणजे त्यांना लागणारं जे काही जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आहे, जगण्यासाठी 3 गोष्टी मेन असतात कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. आता त्याच्यानंतर भरपूर आले. चौथी एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे जगण्यासाठी मोबाईल. बरोबर? ठीक आहे, ते जाऊ द्या. ती साईडला ठेवा. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय? हे फॉर एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर दुसरं सरकारी यंत्रणेवर ताण येतो. ठीक आहे. आता पब्लिक ट्रान्सपोर्ट जर बघितलं, तुम्ही जर आता पुणे साइडला गेलेत, तुम्ही जर बघितलं सिटी बसेस, कोणी-कोणी बघितलेलं आहे तुमच्यापैकी बघितलेलं आहे. सिटी बसेसमध्ये ते पब्लिक तुम्ही बघितली तर तुम्ही असे शॉकमध्ये जासाल, की एवढे कसं काय सहन करतात? बरं सिटी बसला जाऊ द्या. सर्वांनी एक ऐकलेलं मेट्रो, मुंबईची मेट्रो. म्हणजे पॉप्युलेशन असलं, की हा बाकीच्या गोष्टींवरती ताण येतो. ठीक आहे. आपल्याला तेही शिकायचं आहे समोर. फक्त तुम्हाला मी जनरल इंट्रोडक्शन दिलं. त्याच्यानंतर थोडंसं समोर जर गेलो, तर बघा हा प्राचीन गोंडवाना लँडचा भाग आहे. म्हणजे आपण जेव्हा शोध लावला शास्त्रज्ञांनी, तेव्हा एक असा पूर्ण एक खंड होता. काय होता? पूर्ण एक खंड होता आणि एक समुद्र होता. 33 सी. आता ते पॅन्जिया आणि पॅन्थिया त्या 2 गोष्टी आहे. आपण जेव्हा जगाचा भूगोल शिकू, काय शिकू? जगाचा भूगोल. तेव्हा याच्यापासून ही प्लेट वेगळी होऊन इथं या प्लेटला कशी धडकली, हिमालय कसा तयार झाला, भारत कसा तयार झाला, या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. कशा शिकणार आहे? डिटेलमध्ये. तुम्ही फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा. हा जो आपला जो भारत देश आहे, तो प्राचीनमध्ये कोणाचा भाग होता? गोंडवाना लँड. तर आता गोंडवाना लँड म्हणजे काय नवीन? आपण कोणत्या खंडात आहे सध्या? आशिया. तसंच काहीतरी समजायचं त्याला, की तो एक खंड होता आणि त्याला नाव होतं. काय नाव होतं? गोंडवाना लँड. प्राचीनमध्ये. कधीमध्ये? प्राचीन. प्राचीनमध्ये कधी? जेव्हा भारत हा इथून वेगळा होऊन या प्लेटला धडकण्याच्या अगोदर. आता तुम्हाला नवीन वाटत असेल, सर काय म्हणून राहिले तुम्ही ह्या गोष्टी? जगाच्या भूगोलमध्ये तुम्हाला ते क्लिअर होईल. आज आपण फक्त स्थान आणि विस्तार शिकत आहे, त्याच्यामुळे आपण इकडे डीपमध्ये जाणार नाही. लक्षात ठेवायचं फक्त काय? गोंडवाना लँड. मग भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर-पूर्व. आता उत्तर-पूर्व म्हणजे काय? उत्तर म्हणजे वरचा भाग आणि पूर्व म्हणजे तिकडल्या साईडचा भाग. पूर्व दिशा कोणती असते? ही, ही, ती नाही म्हणायची. काय? सूर्य उगवतो. आता तुम्ही जर भारताचा विचार केला इथे, तर पूर्व दिशा कोणती येणार? या गोलार्धात मला सांगा पूर्व दिशा कोणती आहे? या साईडची की या साईडची? इकडल्या साईडची पूर्व दिशा आहे. म्हणून बघा जर तुम्ही हा विचार केला बरोबर, तर भारत उत्तर गोलार्धात आहे. कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर. गोलार्ध म्हणजे काय? एक बुंदीचा लाडू आहे, त्याला मधातून कट केलं तुम्ही. खालचा भाग, वरचा भाग. खालचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध, वरचा भाग म्हणजे उत्तर गोलार्ध. उत्तर गोलार्ध तर आहेच, पण पूर्वेकडल्या साईडला आहे. कोणत्या साईडला आहे? पूर्वेकडल्या. म्हणून त्याला म्हणतो आपण उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. सरळ सरळ प्रश्न येतात कधी. भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे? कोणत्या गोलार्धामध्ये? उत्तर पूर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर आता भारताचे 4 कोण? ठीक आहे. विस्तार आहे भारताचा असा. आता भारताबद्दल इथं तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली मला. ठीक आहे. कोणती गोष्ट आहे बघा ती? भारताचं कोऑर्डिनेट्स. काय राहिले भारताचे? कोऑर्डिनेट्स टाकायचे राहिले. तुम्ही एकदा याला बघून घ्या. मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये कोऑर्डिनेट्स सांगतो. बघा, थोडासा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपला. भारताचा विस्तार. आता विस्तारासाठी आपल्याला भारताचे कोऑर्डिनेट्स माहीत पाहिजे. आता तुमच्याकडे मोबाईल आहे सर्वांकडे. तुमच्या मोबाईलमध्ये एक फंक्शन आहे बघा लोकेशन. कोणतं फंक्शन आहे? लोकेशन. Snapchat तर वापरता तुम्ही सगळे. तुम्हाला माहिती आहे लोकेशन कुठे गेला, कुठे होता वगैरे आहे ना सगळ्या गोष्टी. लोकेशन म्हणजे काय? ते लोकेशन म्हणजे ठरवतं तुमची कोऑर्डिनेट सिस्टम. कोणती सिस्टम? कोऑर्डिनेट. मग भारत कुठे-कुठे बघा. हे एन म्हणजे काय? नॉर्थ. बरोबर? आणि ई म्हणजे काय? ईस्ट. बरोबर. आता एन आणि आता मला सांगा, इथे एस यायला पाहिजेत ना? इथे एन का बरं आलं? बघा, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे ना, त्या तुम्हाला ताबडतोब ॲन्सर देईल एक्झाममध्ये. जास्त डोकं लावण्याची गरज पडणार नाही. एन का दिलेलं आहे? तुमचं तर बघा, ही तर साऊथ दिशा आहे ना, दक्षिण दिशा. ही नॉर्थ साइड आहे, उत्तर दिशा. मग इथं एस यायला पाहिजेत ना? नाही आलं. का नाही आलं बरं? कारण भारत उत्तर-पूर्व गोलार्धामध्ये कुठे आहे?
उत्तर पूर्व गोलार्धामध्ये, म्हणून भारताचे कोऑर्डिनेट्स पण त्यांनी उत्तर पूर्व गोलार्धामध्ये दाखवावे लागतील आपल्याला. तर भारताचा जो टॉपचा कोऑर्डिनेट आहे तो 37 डिग्री आणि 6 मिनिट. आता तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहेत, थोडंफार तुम्हाला माहिती आहे. याला आपण काय म्हणतो, अंश म्हणतो. सुरुवातीचा 37 आणि पुढचा काय 6 आणि खाली कुठपर्यंत येतो 8 आणि 4. हे नॉर्थ झालं. कसा झाला विस्तार, उत्तर दक्षिण. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार येतो, पण आपण गोलार्धाचा विचार केला तर त्याला काय जोडण्यात आलं, एन. तसंच पूर्व पश्चिम जर विस्तार आहे भारताचा, पण गोलार्धाचा विचार करून ते कोऑर्डिनेट्स काय असतील त्याचे 68 डिग्री 7 मिनिट असं त्याचा उच्चार आहे इंग्लिशमध्ये. आणि इकडे काय येणार 97 डिग्री 25 मिनिट ईस्टला. असा त्याचा म्हणजे आपला भारताचा असा विस्तार आहे. हा झाला कोऑर्डिनेटल त्याचा विस्तार. तर तुम्हाला हे कोऑर्डिनेट लक्षात ठेवावे लागतील. नजर खालून गेले ह्या गोष्टी तर तुमच्या सगळ्या गोष्टी काय होतील, क्लिअर होतील. समजलंय सर्वांना? काही अवघड आहे का? नाही. आता हे काय 82.30 डिग्री काय आहे, हे 6.45 नॉर्थ काय. आता 6.45 नॉर्थ म्हणजे काय दाखवत असेल रे तू, 6.45 म्हणजे तो सर्वात शेवटचं टोक आहे आपलं. कोणतं असणार ते, इंदिरा पॉइंट. ठीक आहे, अंदमान निकोबार मध्ये. आपण पुढे बघणारच त्याला आता थोडंसं समोर गेल्यावर. कळालं तुम्हाला? भारताचा जो विस्तार आहे अक्षवृत्तीय रेखावृत्तीय, ठीक आहे, मला समजून जाईल तो कसा आहे. 37.6 8.4 पॉईंट म्हणा तुम्ही, लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. इकडे 68.7 आणि इकडे 97.25. आता ही मधातली लाईन कशी आली, ही लाईन कशी आली, ही आपण पुढच्या स्लाइड वरती बघणार आहे. ठीक आहे. आता हा विस्तार जो बघितला आपण मागचा तो कसा होता, कोऑर्डिनेट्सचा. कशाचा होता, कोऑर्डिनेट्स. आता जर तुम्हाला वेगळा प्रश्न आला की भारताचं सर्वात उंच टोक कोणतं आहे, तर आपल्या मनामध्ये सर्वात लवकर कोणता शब्द येतो, जम्मू काश्मीर. पण त्याच्याही वरती काय आहे, लडाख आहे. काय आहे, लडाख. त्या लडाख मध्ये आपला एक पॉइंट आहे इंदिरा कॉल. हा भारताचा सर्वात उंच टोक आहे, सर्वात वरचं. उंच म्हटल्यापेक्षा उंच नाही म्हणू शकत आपण त्याला, सर्वात वरचं टोक. आणि सर्वात खालचं कोणतं आहे, कन्याकुमारी. कोणतं आहे, कन्याकुमारी. आपण त्याला काय म्हटलेलं आहे, केप कोमोरिन. ठीक आहे. सगळ्यात पश्चिमेचं टोक जर म्हटलं भारताचं तर ते गुजरातमध्ये. कुठे आहे, गुजरातमध्ये. ते आहे गुहर मोती, गुजरातमध्ये. बघा, आपण जेव्हा भूगोलचा आणि इतिहासचा अभ्यास करतो ना, तेव्हा गोष्टी फॅक्च्युअल बेस असतात. फॅक्च्युअल बेस म्हणजे काय, जशा आहेत तशा आहेत. त्या गोष्टी आपल्याला मनात ठेवायला त्याची रिव्हिजन करावी लागेल चांगल्या प्रकारे. ठीक आहे. बाकीच्या विषयासारखं त्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक लागणं मुश्किल असतं. पण एक गोष्ट आपण एवढी सांगू शकतो, गुजरात आहे, बरोबर आहे. गुजरात साईडला काय आहे, गुहर मोती. आता इकडं अरुणाचल प्रदेश. आता ही लाईन अशी पाहिजे होती, तेवढं समजून घ्या. ही लाईन इथून इथपर्यंत पाहिजे होती, कारण भारताचं सर्वात पश्चिमेचं टोक कुठे आहे, गुजरातमध्ये. आणि भारताचं सर्वात पूर्वेचं टोक कुठे आहे, कारण हा काय आहे, अरुणाचल प्रदेश. तिथं काय आहे, किबिथू. ठीक आहे. मग ही एक गोष्ट झाली. 4 पॉईंट झाले आपले. कोणते, सर्वात उत्तरेकडील टोक भारताचं कोणतं आहे, इंदिरा कॉल. कुठे आहे ते, लडाखमध्ये. सर्वात खालचं टोक कोणतं आहे, कन्याकुमारी, केप कोमोरी. सर्वात पश्चिमेचं टोक कोणतं आहे, गुवारमोती, गुजरात. आणि सर्वात पूर्वेचं टोक कोणतं आहे, किबिथू, अरुणाचल प्रदेश. मग या दोन टोकामधलं अंतर विचारू शकत नाही का, बरोबर. मग मला सांगा, भारताचा उत्तर दक्षिण अंतर किती आहे सर्वात जास्त, 3214 दिलेलंच आहे. बरं ठीक आहे, 3214. आणि पूर्व पश्चिम अंतर किती आहे, 2933. आता याला लक्षात ठेवण्याची काही ट्रिक आहे का, आहे का, आहे का कोणती, नाही. तुम्ही लक्षात ठेवू शकता ऑटोमॅटिक. जसं लक्षात ठेवायचं असेल तसं तुम्ही स्वतःच्या ट्रिक वापरू शकता. तुम्हाला माहिती आहे का एखादी, असेल तर सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर्वांना कळायला पाहिजे. तुमच्या ट्रिक म्हणजे डेंजर असतात. हां बर कहो सर, मग हे नवीन काय आता, इथून यांनी बाहेर काढला छोटासा नकाशा आणि इथून असा बाहेर काढला छोटासा नकाशा आणि याला पॉइंट दिलं इंदिरा पॉइंट. आता हे काय आलं नवीन, जेव्हा तुम्हाला विचारलं
भारतीय द्वीपकल्पाचा भारतीय द्वीपकल्प म्हणजे काय? ज्याच्या द्वीपकल्प म्हणजे असा प्रदेश असतो ज्याच्या दोन्ही बाजूंना काय असतं? पाणी असतं. इकडच्या बाजूनं काय भारताचा कोणता सागर आहे? बंगालचा उपसागर, त्याला इंग्लिशमध्ये बे ऑफ बेंगॉल म्हणतो आपण. आणि इकडल्या बाजूला काय आहे? अरबी समुद्र, त्याला काय म्हणतो आपण? इंडियन ओशन. ठीक आहे. हा, इंडियन ओशन आपल्या शेजारी इंडियन ओशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तेच आहे, एकच गोष्ट आहे ती, काही विषय नाही. इंडियन ओशन. ठीक आहे. आता मला सांगा, जो आहे आपण हा जो पॉइंट आहे हा कोणत्या समुद्रामध्ये? बे ऑफ बेंगालमध्ये. कुठे आहे? बे ऑफ बेंगालमध्ये. जेव्हा तुम्हाला विचारलं भारताचं सर्वात दक्षिणेचं टोक कोणतं आहे, तेव्हा तुम्हाला हे सांगावं लागेल इंदिरा पॉइंट. पण त्यांनी जेव्हा असं विचारलं की भारतीय भूमीचं किंवा भारतीय द्वीपकल्पाचं, तेव्हा तुम्हाला काय सांगावं लागेल? केप कोमोरिन. कुठलं आहे ते? कन्याकुमारी. हे प्रश्नावर डिपेंड करेल प्रश्न कसा विचारला जाईल. पण जर तुम्हाला साधा प्रश्न विचारला, भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे, तर ते काय सांगावं लागेल? इंदिरा पॉइंट. आणि त्याचा जो अक्षांश आहे 6.45. अक्षांश रेखांश माहिती आहे ना तुम्हाला? उभे अक्षांश, आडवे रेखांश. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. क्लिअर इथपर्यंत सर्वांचा? काही विषय नाही. आपण परत रिव्हिजन करू एकदा फास्टमध्ये नंतर. बरं. हे झालं थोडंसं माहिती आपल्या देशाबद्दल, की जगात कितवा क्रमांक आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण थोड्याफार शिकलेलो आहे. आता भारताच्या शेजारील राष्ट्र, देश कोणते कोणते? आता जर तुम्ही इकडल्या साईडला आले, तर हा देश कोणता आहे? पाकिस्तान. कोणता आहे? पाकिस्तान. मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा, पाकिस्तानला कोणत्या कोणत्या देशाची सीमा लागते? हां, पहिलं कोणती आहे? गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि लडाख. ठीक आहे. आता हा तुम्हाला नकाशा थोडाफार माइंडमध्ये फिट पाहिजे. आता हे जे स्टेट हे कोणतं आहे? हे स्टेट आहे हरियाणा. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येईल, की पाकिस्तान सोबत कोणतं राज्य स्वतःची बॉर्डर शेअर करत नाही? आता इंग्लिशमध्ये मी सांगितलं तुम्हाला, मराठीत तसाच प्रश्न येईल, की सीमा लागत नाही वगैरे असा काहीतरी प्रश्न राहील. तुम्ही फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, कोणतं राज्य लागत नाही? हरियाणा. आणि एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का? हरियाणा, पंजाब आणि चंदीगड यांची राजधानी काय आहे? चंदीगड. तिघांची राजधानी काय आहे? चंदीगड. हळूहळू आपल्या त्या गोष्टी पुढे गेल्यानंतर क्लिअर होतील. आता हा जो छोटासा पार्ट आहे हा दिसला सर्वांना? हा जो छोटासा पार्ट आहे हा कोणाचा आहे रे? अफगाणिस्तान. अफगाणिस्तानची सीमा भारताला लागते का? आपल्या म्हणण्यानुसार लागते. कोणाच्या म्हणण्यानुसार? आपल्या. म्हणजे आपण म्हणणारे कोण आहे का? आपण म्हणजे काय? भारत देश. पण इंटरनॅशनल स्टँडर्ड काय? इंटरनॅशनल स्टँडर्डच्या म्हणण्यानुसार ती सीमा भारताला लागत नाही. का लागत नाही? कोणी सांगू शकतं? हा पाक व्याप्त काश्मीर आहे. पी-ओ-के. काय आहे तो? पी-ओ-के. पाक ऑक्युपाईड काश्मीर. ठीक आहे. म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड त्याला अजूनही भारताचा प्रदेश मानत नाही. ठीक आहे. म्हणून आपल्या माहितीनुसार अफगाणिस्तानची सीमा लागते. आणि कोणत्या राज्याला लागते? लडाख. बरं. त्याच्यानंतर जर इकडे आलो आपण, इथून इकडे आलो, तर हा कोणता देश आहे? चायना. मेड इन चायना. बरं. चायनाला कोणता देश चायनाला कोणतं राज्य बॉर्डर शेअर करत नाही, असा आतापर्यंत तर काही प्रश्न आला नाही. किंवा म्हणजेच काय? चायनाला कोणत्या राज्याची सीमा लागते, असा प्रश्न तर आतापर्यंत आलेला नाही. पण आपल्याला जनरली माहीत पाहिजे. हे काय? लद्दाख, जम्मू-काश्मीर इकडं, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इकडं, आता हे नेपाळ झालं. ठीक आहे. हा सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. बघा, नकाशाचा अभ्यास करताना ना तुम्ही असा नेहमी ब्लँक नकाशा ठेवायचा सोबत आणि मनाला विचारायला लावायचं, की हे स्टेट कोणतं आहे? हे कोणतं आहे? तेलंगणा. हे कोणतं आहे? ठीक आहे. हे कोणतं आहे? आंध्र प्रदेश. अशा तुम्हाला गोष्टी पटापट आठवल्या पाहिजे. बरं, ते नंतरचा भाग झाला. आता इथे या. हे जे राज्य हे कोणते? राष्ट्र सॉरी. हे जे राष्ट्र हे कोणतं आहे? नेपाळ. नेपाळला कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल. हा पूर्ण जो पार्ट येतो पश्चिम बंगाल. ठीक आहे. हा सिक्कीम पण आहे ना. हे वरचा पार्ट छोटासा काय आहे? सिक्कीम. ठीक आहे. हे कोणतं राष्ट्र आहे? भूतान. ठीक आहे. आता या भूतानला सिक्कीम
आसाम हे कोणतं आहे? हा कोणता आहे? आसाम. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. नकाशा बघितल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. पश्चिम बंगाल. व्हेरी गुड. त्याच्यानंतर जर खाली आलो तर हा कोणता देश आहे? बांगलादेश. बांगलादेशला काय लागलेलं आहे? पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर आसाम. नंतर आपण त्याची ट्रिक बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. माहिती आहे तुम्हाला ट्रिक? त्याच्यानंतर हा जो साईडचा आहे हा कोण आहे? म्यानमार. ठीक आहे. आता इथं आपण काहीच नावं टाकलेले नाही तरी चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांचे उच्चार सांगितलेले की हा अरुणाचल प्रदेश आहे. त्याच्या खाली कोण आहे? नागालँड. त्याच्या खाली मणिपूर. त्याच्या खाली मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम. मग असे जर तुम्हाला थोडेफार जर राष्ट्र आणि त्याच्या शेजारील राज्य जर पाठ असले तर तुम्ही ऑप्शन बघून इझिली, मी सांगत आहे तुम्हाला, इझिली 3 ऑप्शन कमी करू शकता आणि करेक्ट आन्सर आणू शकता. काही प्रॉब्लेम? बर. मग आता तुम्ही जर भारताचा नकाशा बघितला, हा मस्त जबरदस्त नकाशा बघितला, गोल्डन त्याला मस्त कलर मारलेला आहे, ठीक आहे तुमच्यासाठी. तर मला सांगा, जर तुम्ही असा नकाशा बघितला तर तुम्हाला काय वाटेल? सर्वात जास्त सीमा भारताला कोणत्या राष्ट्राची लागलेली आहे? तुम्ही जर याच्यावर बघितलं तर तुम्ही काय म्हणणार? पाकिस्तान. काय म्हणणार? पाकिस्तान. पण सर्वात जास्त सीमा भारताला कोणत्या देशाची लागलेली आहे? बांगलादेश. आणि ते कुठे दिसेल तुम्हाला? इथे दिसेल. बांगलादेश किती शेअर करतं बॉर्डर? 4096. किती? बरं, कोणती ट्रिक आहे सांगा ना मग. 55 में MBA. हा, MBA. 55 में MBA माहिती आहे ती, मला सांगतो तुम्हाला, इथं सांगणार होतो मी तुम्हाला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बांगलादेश किती आहे? 4096. त्याच्यानंतर 2 नंबर लक्षात ठेवा, चीन. ठीक आहे. पाकिस्तान बघा किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. आणि सर्वात कमी कोण आहे? अफगाणिस्तान. बघा इथं काय लिहिलेलं आहे? POK, पाक ऑक्युपाईड काश्मीर. आणि सर्वात जास्त जे इन्सर्जन्सी चालतात, म्हणजे आपल्या भाषेत वाद भांडणं चालतात, ते कुठे चालतात? POK मध्येच चालतात. ठीक आहे. किती ती सीमा? 106 किलोमीटर. आपण आता याला 55 में MBA कसं लक्षात ठेवायचं? 55 में MBA. ब म्हणजे बांगलादेश, चायना. प म्हणजे पाकिस्तान, न नेपाळ. ठीक आहे. म म्हणजे म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान. झाले किती आहे? 7. लक्षात राहील. आता एवढ्या छोट्या गोष्टीसाठी ट्रिक लक्षात ठेवण्याची काही गरज नाहीये तशी. आपण जे जिथे आपल्याला ट्रिक लावायची तिथे तर लक्षात ठेवणारच आहे. पण इथे जनरली आपल्याला आठवतं ना, इकडल्या साईडला कोण आहे? पाकिस्तान. पाकिस्तानच्या वरी अफगाणिस्तान, समोर गेलं की चायना, खाली उतरलं की नेपाळ, पुढे गेलं की भूतान. बरोबर आहे. खाली आपण सिरियल वाईज बघू. भूतान आल्यानंतर इकडे कोण आहे? म्यानमार. आणि म्यानमार नंतर असं काय? बांगलादेश. परत सांगायचं, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश. ठीक आहे. आणि ज्यांना हे लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर बांगलादेशची सीमा सर्वात जास्त आहे, किती आहे? 4096. त्याच्यानंतर सर्वात कमी कोणाची आहे? अफगाणिस्तान. आणि मला माझ्या माहितीनुसार थोडंसं आठवतं मला, म्यानमारचा प्रश्न पोलीस भरतीत आला होता. किती सीमा लागते? 1643. आता मला माहिती आहे, मान्य आहे की आपल्याला ह्या गोष्टी माहित नाही, पण आपण एक गोष्ट तर सांगू शकतो, त्याच्यात जर 4096 वगैरे ऑप्शन असतील तर तुम्ही इझिली कट करू शकता. म्हणजे जे एखादा 2 ऑप्शन पुरणार त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार काही ना काही लॉजिक लावू शकता. किंवा मग एक नजर मारत चालायची नेहमी. चायनाची किती आहे? 3488. पाकिस्तानची किती आहे? 3323. आता ह्या गोष्टी पाठ करायच्या नाही, माइंडला सवय होत चालते. आणि एक गोष्ट नेहमी ऑब्झर्व करा तुम्ही, एक्झाम मध्ये तुम्हाला नेहमी पहिल्या वेळेस करेक्ट आन्सर भेटेल माइंड मध्ये. कुठे भेटेल? माइंड मध्ये. पण जर तुम्ही विचार करायला लागले तर मग तुमचा माइंड काय होत चालेल? कन्फ्यूज होत चालेल. ठीक आहे, जायचं समोर. चलो, आता इतिहासात काही लाईन्स होत्या आपल्या भारताला आखून दिलेल्या. पहिली आहे रॅड क्लिफ रेषा, 1947. आता ही जी रॅड क्लिफ लाईन आहे, ऐकली असेल तुम्ही, रेड क्लिफ लाईन, ही असते भारत आणि पाकिस्तान मध्ये. तर पाकिस्तान कोणता माहिती आहे का तुम्हाला? बांगलादेश तयार होण्याच्या अगोदरचा.
म्हणजेच काय रे? पाकिस्तान किती बाजूला होता सुरुवातीला? 2 बाजूला. कुठे कुठे? हा एक या साईडला, एक या साईडला. म्हणून या दोन्ही देशांमध्ये एक लाईन दिसेल तुम्हाला कोणती? रेड क्लिफ रेषा. आता रेड क्लिफ रेषा म्हणजे काय? आता फरक आहे बघा. तुम्ही एल-ओ-सी, एल-ए-सी पिक्चर ऐकलेले असेल, भरपूर पिक्चर बघितले असेल. मग रेड क्लिफ त्यांच्यापासून वेगळी का? रेड क्लिफ रेषा म्हणजे की भाऊ पाकिस्तानला सांगितलं तुम्ही, "हे पाय भाऊ, तुला इथपर्यंतच राज्य करायचंय, तुझा देश इथपर्यंतच आहे." बांगलादेशला सांगितलं, "तुमचा देश इथपर्यंतच आहे." भारताला सांगितलं, "याच्या बाहेर तुमचं डोमिनन्स चालणार नाही." डोमिनन्स म्हणजे अधिकार चालणार नाही. ठीक आहे. ही रेड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान मधली आणि सध्याचा काय? तसेच बांगलादेश. सध्याचा काय आहे? बांगलादेश. त्याच्यानंतर आहे मॅकमोहन. मोहन मॅकमोहन रेषा. कोणती रेषा? मॅकमोहन. मॅकमोहन रेषा कुठे आहे? भारत आणि चीन. भारत आणि चीन आहे. पण सध्या कुठे येते? अरुणाचल प्रदेश. इथं मॅकमोहन लाईन चीन मानत नाही. बरोबर आहे? कारण तो मेड इन चायनाच आहे पहिले. हा. अरुणाचल प्रदेश आहे हा. ठीक आहे. अरुणाचल प्रदेशचा पूर्ण जो भाग आहे तो मॅकमोहन रेषेनं अलग केलेला आहे चायनापासून. कोणापासून? चायनापासून. ठीक आहे. नेक्स्ट. आता मग ह्या दोन नवीन लाईन कोणत्या आहेत? एल-ओ-सी आणि एल-ए-सी. ह्या आहे नियंत्रण रेषा. कोणत्या रेषा? नियंत्रण. एल-ओ-सी जी रेषा आहे, एल-ओ-सी आपण पिक्चर पण बघितलेले भरपूर. एल-ओ-सी हे पाक ऑक्युपाइड काश्मीर वरती एक लाईन मारलेली आहे इमॅजिनरी. ठीक आहे. अशी पेन्सिलनं लाईन किंवा पेननं लाईन मारलेल्या असतात का? इमॅजिनरी पोझिशन्स असतात त्या. आता ही लाईन कशासाठी दिलेली आहे? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी. मागची लाईन कशासाठी होती? फक्त देशांच्या सीमा वेगळ्या करण्यासाठी. पण ही लाईन कोणती आहे? लष्करी. की याच्या पुढे भारताचे सैन्य येऊ शकणार नाही आणि इकडे पाकिस्तानचे सैन्य येऊ शकणार नाही. ठीक आहे. आता जे पुलवामा अटॅक झाला होता, बरोबर माहिती ना तुम्हाला? पुलवामा अटॅक झाला होता. परत आता कोणता झाला होता? ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर जे झालं होतं, तुम्हाला पहिला जो अटॅक होता तो इथे केला होता. पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये. त्यांनी नाही. आपण उत्तर दिलं होतं ना? त्यांना तिथे दिलं होतं. आपण उत्तर दिल्यानंतर त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं. बरोबर आहे? भारत बघा, भारत पहिली म्हणजे सरळ-सरळ आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हणजे भारत लाथ लागू देत नाही. आणि जर दुसऱ्याने लाथ मारली तर मग? त्याला सोडत नाही. भारतानं भारतातल्या प्रदेशात हल्ला केला होता. कुठं हल्ला केला होता? भारतातल्या प्रदेशात पी-ओ-केमध्ये. पण त्यांनी लाथ मारली आपल्याला. मग भारत कुठे घुसला? लाहोरपर्यंत पोहोचला. कुठं पोहोचला भारत? लाहोरपर्यंत. सुरुवातीला लाहोरपर्यंत गेला का भारत? नाही. त्यांनी फक्त इथले आतंकवादी जे अड्डे आहेत त्यांना टार्गेट केलं होतं आणि हा आपलाच भाग आहे. पी-ओ-के म्हणजे काय झाला? आपलाच भाग. मागं जो पुलवामा अटॅक झाला होता, शहीद झाले होते आपले जवान. आठवतं तुम्हाला? तेव्हाही आपण जे एअर स्ट्राईक केलं होतं, ते इथंच केलं होतं. कुठं? पी-ओ-केमध्ये. पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये. समजलं का तुम्हाला? या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण अभ्यास तर करणारच आहे, पण ॲज अ पार्ट भारताचे एक सुजाण नागरिक म्हणून, अजाण नाही, कोणते नागरिक? सुजाण नागरिक म्हणून या गोष्टी तुम्हाला लक्षात पाहिजे. आता मी एवढं डिटेलमध्ये बोललो तुम्हाला, बरोबर? आता एल-ओ-सी वर जर प्रश्न आला तर तुम्ही विसरणार का कधी? नाही. एल-ओ-सी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आठवून जाईल पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये तो आहे. आणि इथं कोणती महत्वाची सिटी सांगू शकता का कोणी? नाही. पी-ओ-केमध्ये. सांगा मला. पी-ओ-केमध्ये आपल्या भागात नाही. तुम्ही बघितलं असेल पिक्चरमध्ये भरपूर वेळेस. इथं कोणता प्रदेश आहे? तुम्ही भरपूर वेळेस ऐकलेलं तुमच्या तोंडासमोर नाव आहे. मी जर नाव घेतलं तर तुम्हाला आठवून जाईल. बलोचिस्तान. ऐकलेलं आहे? कोणतं आहे? बलोचिस्तान. बलोचिस्तान पाकिस्तानमध्ये नाही. आपल्या म्हणण्यानुसार. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार काय आहे? ते काही म्हणतील. त्याच्यानंतर एल-ए-सी. कोणती लाईन? एल-ए-सी. एल-ए-सी म्हणजे लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल. लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल. लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल कुठे आहे? भारत आणि चीन यांच्या सीमेतील. आता तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल छोटीशी. म्हणजे कसं माहिती आहे का? शेजाऱ्या-शेजाऱ्याचे भांडणं लागले, की बाकीचे काय घेतात? फायदा घेतात. जेव्हा भारत-पाकिस्तानची इथं भांडणं चालू होती, तेव्हा चीननं फायदा घेऊन घेतला आणि हा जसा पाक ऑक्युपाइड काश्मीर होता, तसा भारताचा छोटासा भाग त्यांच्यात घेऊन घेतला. त्याला काय नाव दिलेलं आहे? तिबेट आहे, पण त्याला एक नाव दिलेलं आहे, अक्साई चीन म्हणून. कोणता चीन? अक्साई चीन. ऐकला असेल हा शब्द तुम्ही? म्हणजे हा जो भाग आहे हा चीनने जिंकून घेतलेला आहे भारताकडून. बरोबर आहे ना? आता त्यावेळेस काय होतं रे? चीन एक म्हणजे आपण म्हणू शकतो
चीन जो होता तो थोडासा डेव्हलप होता भारतापेक्षा. सध्या तर आहेच. सध्या तर आहे, पण तेव्हा थोडासा वेपनच्या बाबतीत, मॅनपॉवरच्या बाबतीत तो डेव्हलप होता. भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. भारत नेमकंच बाहेर आला होता गुलामगिरीतून. त्याच्यामुळे भारतामध्ये या दोन्ही राष्ट्रांनी भारताचा फायदा घेतला. सरळ सरळ काय घेतला? फायदा. यांनी पीओके काबीज केला आणि यांनी काय काबीज केला? अक्साई चीन. म्हणून यांनी पीओके साठी एक लाईन दिली आपल्याला एलओसी आणि अक्साई चीन साठी एक लाईन दिली एलएसी. ठीक आहे. म्हणून ती लाईन फक्त तुम्हाला इथंच दिसेल. इथं जास्त लाईन ती दिसणार नाही. एक तर इथे दिसेल आणि कुठं अरुणाचल प्रदेशच्या या छोट्याशा एरियामध्ये. आणि इथे की चिकन स्नेक म्हणून पॉइंट आहे, ऐकलं असेल तुम्ही. चिकन स्नेक तिथेही खूप वाद चालतात. आपण म्हणतो ना चीनचे सैन्य मागे सरकले, चीनचे सैन्य पुढे आले. तो जो सर्वात जास्त वाद आहे तो चिकन स्नेकवर आहे. तो काय माहिती आहे का तुम्हाला? चिकन स्नेक कोणाला आयडिया आहे? सांगू शकता मला. चिकन स्नेक असा पॉइंट आहे की तो जर चिकन स्नेक जर चायनाच्या म्हणजे चायनानं जर त्याला काबीज केला तर आपला 7 सिस्टर्सची कॉन्टॅक्ट तुटून जातो. 7 सिस्टर कोणते आहे? अरुणचा नाग म्हणे रामनं घेतला. कुठे गेला? त्रिपुराला. त्रिपुराला कोण दिसला त्याला? मेघा. कोणासोबत? सॅम सोबत. किती राज्य झाले? मोजा. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नाग राहिलं ना. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, आसाम. परत अरुणचा नागमणी कोणी घेतला? रामनं. कुठे गेला? त्रिपुरा. तिथं कोण दिसलं त्याला? कोणासोबत? सॅम सोबत. किती राज्य झाले? 7. यांना 7 सिस्टर म्हणतो. म्हणून इथे असा एक चिकन स्नेक पॉइंट आहे. हेच ना रे बघा, हा चिकन स्नेक पॉइंट आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल, इथं तर खूप मोठे रस्ते. मला सांगा इथं काय आहे रे? हिमालय पर्वत. काय आहे? हिमालय पर्वत. पर्वतामध्ये रस्ते असतात का? असतात का? नाही. तिथे पासेस असतात. काय असतात? पासेस. पावनखिंड, घोडखिंड माहिती आहे तुम्हाला? पन्हाळगडावरून, सॉरी कोणता गड होता? पन्हाळगडच होता ना? कोणत्या गडावरती वेळा मारला होता विसरलो थोडंफार मी. आज वाटली पाहिजे मला. पन्हाळगडावर जायचं होतं. कुठे जायचं होतं? पन्हाळगडावर. त्याच्या मधात एक खिंड होती. कोणती होती? एक खिंड. ती एकच खिंड होती की नाही जायला. म्हणून 300 आपल्या किती मावळ्यांनी अडवलं होतं? 300 मावळ्यांनी पूर्ण ते सैन्य अडवलं होतं. कोणाचं होतं ते? वाह, शाबास. ठीक आहे. थोडाफार इतिहासाचा पण अभ्यास करत चालला मित्रांनो. कळालं? बरं जाऊ द्या. आपण दुसरीकडे चाललो. तिथून फक्त खिंड लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? खिंड. इथं असं एक चिकन स्नेक पॉइंट आहे. जशी त्यांनी पावनखिंडीमध्ये ते अडवून ठेवले होते. जर हा पॉइंट चायनाच्या काबीजमध्ये गेला तर पूर्ण आपल्या 7 राज्यांचा संपर्क ते तोडू शकतात. म्हणून इथे जास्त वाद चालू असतात भारत आणि चीनचे. कोणाचे? भारत आणि चीनचे. लक्षात राहील. मला असं वाटतं सिलिगुडी कॉरिडॉर येतो आहे ना? सिलिगुडी कॉरिडॉर आहे काहीतरी. तुम्ही एकदा घरी गेल्यानंतर सर्च करा. चिकन स्नेकवर सिलिगुडी नावाचा एक कॉरिडॉर आहे. ठीक आहे. नेक्स्ट जाऊ द्या. हा चला. आता काही डिग्री चॅनल आहे जे काही यांना सेपरेट करतात. आता हे प्रश्न यूपीएससी लेवलचे. ठीक आहे. येतात कधी कधी. बाकीच्या एक्झाम मध्ये येणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. 8 डिग्री चॅनल. किती डिग्री? 8 डिग्री. आता 8 डिग्री कुठून आलं? इथं किती डिग्री पाहिलं होतं आपण? 6 डिग्री. ठीक आहे. तसं हे 8 डिग्री चॅनल. 8 डिग्री चॅनल कोणाकोणाला सेपरेट करते? मिनिकॉय आणि मालदीव यांना वेगळं करते. जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही. मिनिकॉय आणि मालदीव यांना वेगळं करते. 9 डिग्री चॅनल कोणाला वेगळं करते? मिनिकॉयला लक्षद्वीप पासून वेगळं करते. मिनिकॉयला कोणापासून वेगळं करते? लक्षद्वीप पासून. आणि 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबारला वेगळं करते. कोणाकोणाला? अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. आता निकोबारचे किती बेटे माहिती आहे तुम्हाला? किती आहे? ग्रेट निकोबार वगैरे माहिती आहे ना? बरं. नंतर बघा, हे काय आहे ना, आपण जास्त डीप मध्ये जात नसतो. कारण आपल्याला जास्त डीप मध्ये जाऊन पण आपलं कसं जे आपल्याला शिकायचं ना ते बाजूला साईडला निघून जातं. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. 8 डिग्री चॅनल मिनिकॉयला मालदीव पासून वेगळं करते. 9 डिग्री चॅनल लक्षद्वीपला कोणापासून वेगळं करते? मिनिकॉय
हा, लक्षद्वीपला मिनी पासून वेगळं करते आणि 10 डिग्री चॅनल अंदमान आणि निकोबारला वेगळं करते. त्याच्यानंतर हिमालयातली लाईन कोणती आहे? कोणती? काकडी वृत्त, कर्कवृत्त. बर, कोणतं वृत्त? कर्कवृत्त. कर्कर वृत्त हे भारताच्या मधातून जाते आणि याची डिग्री किती आहे? किती? 23.5. विसरले का? .30 सॉरी, किती आहे? 23.30. हे भारताच्या मधातून जातं, मीच विसरलो होतो. 23.30. आता मग हे भारताच्या कर्कवृत्त आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. बघा, मी तुम्हाला इथे शिकवणार, घरी गेल्यानंतर फक्त ही PDF 10 ते 12 तासाच्या आत रिवाइज करायची. मोबाईलवर तुम्ही 5 मिनिटांमध्ये रिवाइज करू शकता. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. आणि काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितल्या मी, जसं हे बघा, हे चिकन स्नेक आता इथं चांगले दिसेल तुम्हाला. हा जो पॉईंट आहे ना, हा कोणता देश आहे? बांगलादेश. आणि हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट घेण्याचा विचार चालू आहे कोणाचा? चायनाचा. म्हणजे इकडल्या स्टेट्सची आपला संपर्क राहील का? नाही. म्हणून इथं जास्त वाद चालू असतात. ठीक आहे, तर ते जाऊ द्या आता. हा जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे किंवा आपण त्याला कर्कवृत्त म्हणतो. काय म्हणतो? कर्कवृत्त. ते किती राज्यामधून जाते? किती राज्यामधून जाते? 8. आणि याला लक्षात कसं ठेवायचं मग? मित्र माझा काय छाप? राघू छाप. बर, मित्र माझा राघू छाप. काय छाप नाही आवडत त्याला. काय आवडते? राघू छाप. मी म्हणजे? मित्र म्हणजे त्रिपुरा. माझा मध्य प्रदेश. झारखंड. रा हू गुजरात. छत्तीसगड. आणि आता राघू राघू म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, टेक्निक अशाच असतात अभ्यास करताना. मित्र माझा राघूच्या. आता मी संध्याकाळी लाईव्ह सिरीज टाकणार आहे, पोलीस भरती PYQ. परत एक क्लिअर करतो, हा टॉपिक पोलीस भरती PYQ साठी मी घेऊन राहिलो नाही. हा ओव्हरऑल भारतातल्या सर्व एक्झामसाठी आहे, UPSC पासून तर कोणती एक्झाम पर्यंत. पण या प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात ते तुम्हाला कळून जाईल आणि अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरून तुम्ही किती लवकर त्याचं उत्तर देऊ शकता हे तुम्हाला समजेल. नेक्स्ट 82.30. आता हे काय? 82.30 काय? पूर्व रेखावृत्त. आणि याला आपण म्हणतो इंडियन स्टँडर्ड टाइम. म्हणजे भारतातला जो वेळ आहे तो या रेखावृत्तावर ठरवला जातो. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, आता किती वाजलेले? 9. बरं, 9 वाजले समजा. आता 9 वाजता वातावरण तुम्हाला माहिती आहे कसं आहे, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? आता जर तुम्ही इकडला साईड बघितला अरुणाचल प्रदेशचा, तर तिथं 11 वाजता सारखं वातावरण. किती वाजेसारखं? 11. आपल्या इकडे 11 वाजेसारखं जसं वातावरण असतं, तिकडं तसं वातावरण आहे. का बरं? कारण जर तुम्ही इथून बघितलं, ही लाईन मिर्झापूर मधून जाते आणि हे डिस्टन्स खूप मोठं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या इकडे जेव्हा 6 वाजता एकदम, आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे, जेव्हा आपल्याकडे 6 वाजता एकदम अंधार असतो, एकदम अंधार, तिकडे उजाड होऊन चहा पाणी होऊन झालेलं असतं, तिथे लोक कामावर गेलेले असतात. कुठे गेलेले असतात लोक? कामावर. म्हणून त्यांची अशी मागणी आहे की आमच्यासाठी एक टाइम शेड्यूल वेगळा द्या. टाइम शेड्यूल वेगळा द्या म्हणजे जे मुलं क्रिकेट बघतात त्यांना माहिती आहे, तिकडला टाइम वेगळा असतो, आपला इंडियन टाइम वेगळा असतो. त्यांचं म्हणणं काय आहे, इथं जर 6 वाजलेले, किती? 6, तर इथं आम्हाला टाइम जास्त पाहिजे, 7 किंवा 8. म्हणजे तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी कशा होतील? मॅच होतील. आता त्या बऱ्याच गोष्टी असतात, ते जाऊ द्या. आता हा मिर्झापूर मधून जातो. कुठून जातो? मिर्झापूर. आता बाकीच्या सिटीमधून जात नाही का? मिर्झापूर ही एक फेमस सिटी आहे, म्हणून आपण लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेशमध्ये एक मिर्झापूर आहे आणि त्याचं जे रेखावृत्त आहे ते किती आहे? 82.30. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग किती राज्यामधून जातं ते? 5. किती राज्यामधून जातं? 5. कोणते कोणते? उत्तर प्रदेश,
मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश. आता याला तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक असेल तर ती करू शकता. तुमच्या मतानेही तुम्ही काही ट्रिक आणू शकता. आता इथं बघा ते महाराष्ट्रामधून दाखवलेला आहे थोडासा भाग, पण ते महाराष्ट्रामधून जात नाही. एखाद्या वेळेस पीपीटी मध्ये मिस्टेक होऊ शकते. तुम्ही लक्षात एवढं ठेवायचं, उत्तर प्रदेशमधून जाईल, मध्य प्रदेशमधून जाईल, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश. किती राज्यामधून जातं? 5 राज्यामधून. ठीक आहे. एक जनरली जर तुम्ही विचार केला तर मिर्जापूर मधातून येतो. कोणतं आहे? उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर मध्य प्रदेश, त्याच्यानंतर छत्तीसगड, त्याच्यानंतर ओडिशा आणि आंध्र प्रदेश. कळालं? असं लक्षात राहील. ठीक आहे. चला समोर. हा ठीक आहे. त्याच्यानंतर भारत. आता बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही, जो ग्रीनविच टाइम म्हणतो आपण, याच्यावर एक गोष्ट नंतर रिव्हिजन करू आपण. जो ग्रीनविच टाइम आहे त्याच्यापेक्षा भारताचा वेळ किती तासांनी पुढे? 5 तास 30 मिनिट. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 तास 30 मिनिटांनी पुढे. मग प्रश्न याच्यावर पण येतो, जर समजा ग्रीनविच टाइम नुसार जर 10 वाजलेले, किती वाजलेले? 10, तर भारतामध्ये किती वाजलेले असतील? दुपारचे 3:30. कारण महाराष्ट्र आहे. काय आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रात सरळ सरळ पर्याय देणार नाही. जर भारताचा प्रश्न असता तर त्यांनी काय दिलं असतं? 15:30 दिलं असतं. पण महाराष्ट्रात तसं म्हणतील का? सकाळचे 3, दुपारचे 3, संध्याकाळचे असता टाइम तर ते पण टाकलं असतं त्यांनी. समजलं? किती राज्यामधून जाते? 5. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. झारखंड नाही. आणि तो मित्र माझा राघोचाप. समजलं? शेवटचा आता थोडंसं आपण एक रिवाइज करू. भारत जगातील कितवा मोठा देश आहे? 7वा क्षेत्रफळाच्या दृष्टीने. दुसरा, भारताचं एकूण जे जगाच्या जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा. भारताचा जो भूभाग आहे तो किती टक्के जगाच्या? 2.4. ठीक आहे. आणि लोकसंख्या 17. बरं, जे असेल ते आता वाचून घ्यायचं. सर्वात लांब सीमा बांगलादेश, सर्वात कमी अफगाणिस्तान. रेड क्लिफ लाईन भारत पाकिस्तानला वेगळं करते. 10 डिग्री चॅनल अंदमान निकोबारला वेगळं करते. सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉइंट. ठीक आहे. थोडंसं भारत वरती किती आहे? नॉर्थ आठवतं काही? वरती 37 पॉईंट समथिंग, म्हणजे तेवढं जरी आठवलं तरी भरपूर आहे. खाली काय? 8 पॉईंट समथिंग. इकडे 63 पॉईंट काहीतरी होतं, इकडे 92 पॉईंट काहीतरी होतं. बरोबर? नाही, 23.30 जो आहे तो मित्र माझा राघोचाप आहे. काय आहे तो? ककार वृत्त. कोणतं वृत्त? हा, जे असेल ते. ठीक आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा. बघा, हा छोटासा टॉपिक होता, आपण त्याला चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यापैकी कोणाला काहीच माहिती नाही, मला माहिती आहे, काहीच येत नाही. का येत नाही? कारण कधी पाहिलंच नाही. तर तुम्हाला हे थोडंफार बोरिंग वाटू शकतं. पण काय करा तुम्ही, हे लेक्चर परत परत बघा. काय बघा? परत परत बघा. आता हे लेक्चर मी युट्यूबवर टाकणार आहे. कुठे टाकणार आहे? युट्यूबवर. आता या लेक्चर खाली मला कमेंट करायचे तुम्ही. काय? मी जे सांगतो ते. भारताला किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे? बरोबर सांगायचं कमेंट करून. सर्च करायचं आणि सांगायचं. तुम्ही महाराष्ट्राचं सांगितलं. दुसरं, भारताला समुद्र किनारा सांगितलं तुम्ही. आता मी दुसरा प्रश्न विचारतो. भारताची विदाऊट समुद्र किनारा म्हणजे समुद्र किनारा नसताना हा जो भूभाग आहे तो किती किलोमीटरचा शेअर करतो बॉर्डर? समजलं? ते पण तुम्ही सांगायचं. समुद्र किनारा व्यतिरिक्त असाही प्रश्न येतो. म्हणजे सर समजलं नाही, पाकिस्तान सोबत भारत बॉर्डर शेअर करतो का नाही? अशी पूर्ण बॉर्डर किती किलोमीटरची भारताची ते तुम्ही मला सांगायचंय. 2 प्रश्न सांगायचे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न सांगायचंय, चिकन स्नेक. कोणता? चिकन स्नेक. चिकन स्नेकवर कोणता कॉरिडॉर आहे? कॉरिडॉर म्हणजे काय रे? मार्ग. काय? मार्ग. हे 3 प्रश्न तुम्ही मला सांगायचे. आणि उद्या तुमच्या आवडीचा टॉपिक आपण घेऊन येणार आहोत, हिमालया. काय? हिमालया. फेसवॉश का? ठीक आहे टॉपिक. चला, बेस्ट ऑफ लक. जय श्रीकृष्ण माऊली.